नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 मधील 16व्या टॉपिकची आपण माहिती घेतोय. टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. या टॉपिकमधील बराचसा भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन म्हणजेच मोनोजेनिक डिसऑर्डर बद्दल आपण डिस्कशन करत होतो. म्हणजे ज्या वेळेला हेरिडिटीचा आपण विचार करतो त्यावेळेला एखाद्या जीनमध्ये जर डिफेक्ट आला तर कोणकोणते डिसऑर्डर येतात याबद्दल आपण माहिती घेत होतो. आणि त्यापैकी जो एक डिसीज आहे तो म्हणजे अल्बिनिझम, त्याविषयी आपण माहिती घेतली. तर आज सेकंड जो डिसीज आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे आज जो आपण डिस्कशन करणार त्यातला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे एक डिसीज की जो मोनोजेनिक डिसऑर्डरमुळे होतो, सिकल सेल ॲनिमिया. या आजाराचं नाव काय? सिकल सेल ॲनिमिया. याला मराठीमध्ये दात्रपेशी पांडुरोग असं म्हणतात. एक्झॅक्टली या आजारामध्ये काय होतं किंवा याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. पहिली महत्वाची गोष्ट, सिकल सेल ॲनिमिया हा नेमका कशाशी रिलेटेड आहे? तर आपल्या ब्लडमध्ये ज्या आरबीसी जे आहेत की ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो, तर त्यांच्यामध्ये डिफेक्ट किंवा त्यांच्या आकार रचनेमध्ये बदल होतो आणि त्याचा जो आकार आहे त्या सेलचा तो कोयत्याच्या आकाराचा होतात की ज्याला इंग्रजीमध्ये सिकल असं म्हणतात. म्हणून या आजाराला सेलमध्ये डिफेक्ट होतो, त्यांचा आकार सिकल सारखा होतो, म्हणून याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतात. एक लक्षात घ्या. आता हा जो डिफेक्ट येतो हा कशामुळे येतो? तर जीनमध्ये डिफेक्ट झाल्यामुळे येतो. तर त्याविषयीची आपण माहिती बघूया. Even minor changes in the molecular structure of protein and DNA may lead to the diseases or the disorder. ज्या वेळेला आपण हेरिडिटीचा विचार करतो त्यावेळेला जीनमध्ये किंवा डीएनए मध्ये थोडा जरी चेंज झाला तर त्याचा परिणाम म्हणून गंभीर आजार निर्माण होतात. नॉर्मल हिमोग्लोबिन ॲज ग्लुटामिक ऍसिड ॲज द 6th अमिनो ऍसिड इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जर नॉर्मल हिमोग्लोबिनचा विचार केला आपण तर ते प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. परंतु हे प्रोटीन तयार होत असताना त्याच्यामध्ये ग्लुटामिक ऍसिड हे 6th अमिनो ऍसिड आहे. लक्षात येतंय? आपण यापूर्वी चर्चा केली आहे पहा. एखादं प्रोटीन ज्या वेळेला आपण म्हणतो तर ती प्रोटीन म्हणजे एक अमिनो ऍसिडची चेन असते. एक अमिनो ऍसिड दुसरं तिसरं चौथं असं वळीनं जोडले जातात आणि एक लॉंग चेन म्हणजे प्रोटीन आहे. त्यापैकी जे 6th नंबरचं अमिनो ऍसिड आहे नेहमी हिमोग्लोबिन मध्ये कोणतं असतं तर ग्लुटामिक ऍसिड असतं. ठीक आहे. इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. However, if it is replaced by valine, पण काही कारणानं हे जे अमिनो ऍसिड आहे म्हणजे कुठलं ग्लुटामिक ऍसिड त्याच्याऐवजी व्हॅलिन तिथे येतं. द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल चेंजेस आणि त्याचा परिणाम म्हणून हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे हे चेंज होतं. अँड ड्यू टू दिस द इरिथ्रोसाइट्स ऑर द रेड ब्लड कॉर्पस्कल्स दॅट इज आरबीसी. Just initially I have said why the name is given to this disease as a sickle cell anemia. This name is related with a RBC, red blood corpuscles, okay, or it is also called as erythrocytes. So these erythrocytes get changed their shape as a sickle shaped, and that's why it is called as a sickle cell anemia, which are normally biconcave and become sickle shaped. So these RBCs are generally biconcave in shape. What is meant by biconcave? Bi means on both the side. Concave means curved internally. म्हणजे या जो सेलचा आकार आहे अगदी आपल्याला जर समजायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर डायग्राम कशी काढता येईल बघा. समजा आपण आरबीसी सेल आहे असं गृहीत धरलं आणि त्याचा काही भाग आपण पाहतोय तर ही आरबीसी जी सेल आहे ही कडेला जाड असते आणि मध्यभागी ही काय म्हणू आपण छोटी असते. लक्षात येतंय? म्हणजे त्याचा जो आकार आहे तो मध्ये लहान असतो आणि कडेला मात्र जाड असतो. हे नेहमीचा शेप आहे. परंतु या सेलमध्ये बदल होतात आणि त्याचा जो आकार आहे सेलचा पूर्ण तो कर्व शेप होतो, कोयत्यासारख्या आकाराचा होतो आणि त्याला म्हणून सिकल सेल ॲनिमिया असं नाव दिलं जातं. सो दिस कंडिशन इज कॉल्ड एज ए सिकल सेल ॲनिमिया. The oxygen carrying capacity of the hemoglobin in such individuals is very low. As the size or the shape of a cell is get changed and naturally this oxygen carrying capacity of hemoglobin is reduced. We know that hemoglobin is responsible to carry the oxygen. But when the size of a molecule or we can say the RBC, the size get reduced and naturally oxygen carrying capacity is also get minimized. जनरली आरबीसीचा जो आकार आहे किंवा त्याच्या साईजमुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली असते, पण त्यांचा आकार बदलला, साईज लहान झाल्यामुळे ही कॅपॅसिटी कमी होते. In this condition, clumping and thereby destruction of the erythrocytes occurs most often.
As the shape of a cell is get changed, they are curved one. So at the time of flow through the blood vessel, they are get attached or intermingled and clumping of the blood takes place. म्हणजे या ज्या सेल्स आहेत नेहमी गोल आकाराचे असल्यामुळे सरळ वाहत जातात, पण त्यांचा आकार कर्व झाल्यामुळं त्या एकमेकांमध्ये अडकतात आणि त्याची गुठळी झाल्यासारखी स्ट्रक्चर होते आणि त्याचा परिणाम म्हणून ब्लड फ्लो प्रॉपर जो आहे तो होत नाही आणि ब्लड फ्लो प्रॉपर न झाल्यामुळं या सेल ज्या आहेत त्या डॅमेज होतात किंवा डिस्ट्रक्शन होतं. As a result, blood vessels are obstructed and the circulatory system, brain, lungs, kidneys, etc. are get damaged. ज्या ब्लड वेसल मधून या सेल जात आहेत त्या ब्लड वेसल ब्लॉक होतात आणि साहजिकच त्या भागांना प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही. मग ही शक्यता कुठे आहे तर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हा बदल घडतो किंवा डॅमेज होतं ब्रेनला, लंग्स मध्ये किंवा किडनीच्या बाबतीत हे डॅमेज होऊ शकतं. सिकल सेल ॲनिमिया इज हेरिडिटरी डिसीज. अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे पक्क लक्षात ठेवा. सिकल सेल ॲनिमिया इज अ हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक आजार आहे. आई वडिलांच्या मध्ये जर हा आजार असेल तर मुलांमध्ये तो नक्की पाहायला मिळतो. परंतु त्याचं जेनेटिक ट्रान्समिशन कसं होतं, प्रत्येक जनरेशन मध्ये नेमकं काय घडतं याच्याविषयी आपण बघणार आहोत. इट ऑकर्स ड्यू टू द चेंजेस इन द जीन्स ड्युरिंग द कॉन्सेप्शन. म्हणजे ज्या वेळेला गर्भावस्था असते त्याच्या अगदी सुरुवातीलाच जीन मध्ये डिफेक्ट झाल्यामुळं हा आजार उद्भवतो किंवा निर्माण होतो. इफ द फादर अँड द mother are both affected by sickle cell anemia, or if they are carrier of this disease, this offspring or their offspring are likely to suffer from this disease. पहा एक्झॅक्टली काय घडतं. जर समजा आई वडिलांच्या दोघांमध्ये हा आजार असेल किंवा दोघांपैकी एक जण जरी कॅरियर असेल म्हणजे हा आजार बाह्य लक्षणं दिसत नाहीये परंतु जेनेटिक स्ट्रक्चर मध्ये जर असेल तर त्यांच्या अपत्यांमध्ये म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये हा आजार नक्की येतो. Hence, marriages between the person who are carriers of or suffering from the sickle cell anemia should be avoided. म्हणजे ज्यावेळेला लग्न जमवली जातात किंवा ठरवली जातात त्यावेळेला मेल किंवा फिमेल जे आहेत त्यांच्यापैकी एक जरी कॅरियर असेल किंवा दोघं जर कॅरियर आले तर नेक्स्ट जनरेशन मध्ये डिफेक्ट येऊ शकतो. म्हणून लग्न करण्यापूर्वी किंवा विवाह ठरवण्यापूर्वी आपल्याला असं म्हणता येईल की सिकल सेल ॲनिमिया हा आजार आहे का हे तपासणं किंवा चेक करणं गरजेचं आहे. आणि जर समजा असे आजार असतील तर त्यावेळेला हे लग्न ठरवणं टाळलं पाहिजे किंवा त्याच्यावरती नक्की विचार केला पाहिजे. नेक्स्ट, देर आर टू टाइप्स ऑफ द पर्सन अफेक्टेड बाय द सिकल सेल ॲनिमिया. आपण ज्या वेळेला समाजाचा विचार करतो त्यावेळेला दोन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये. म्हणजे काही लोक बाधित आहेत तर काही कॅरियर आहेत. आता एक्झॅक्टली बाधित म्हणजे काय किंवा कॅरियर म्हणजे काय बघूयात. पहिली गोष्ट अशी आहे की सिकल सेल ॲनिमिया हा जो आजार आहे तो जीन्स मधल्या डिफेक्टमुळे होतो, बरोबर आहे. परंतु काही वेळेला हा एक्सटर्नली दिसत नाही म्हणजे बाह्य रूपानं हा लक्षात येत नाहीये परंतु जीन मध्ये डिफेक्ट असतो तर अशा लोकांना म्हणायचं कॅरियर. काही लोकांच्या बाबतीत काय होतं की जीन मध्येही डिफेक्ट असतो आणि तो लक्षणांमध्ये पण दिसतो तर त्याला सफरर म्हणायचं. म्हणजे असे लोक बाधित असतात. ठीक आहे, बघूयात त्याविषयी. There are two types of the person affected by the sickle cell anemia. First one, sickle cell anemia carrier. म्हणजे जो यातला पहिला वर्ग आहे हे म्हणजे सिकल सेल ॲनिमियाचे कॅरियर आहेत. कॅरियर याचा अर्थ काय की त्यांना स्वतःला आजार नाहीये परंतु हे दुसऱ्यांना आजार पुढच्या पिढीमध्ये घेऊन जाण्यासाठी जबाबदार आहेत. लक्षात येतं का बघा. काही लोक की ज्यांना आजार नाहीये पण आजार दुसऱ्या पिढीपर्यंत नेऊ शकतात त्यांना आपण काय म्हणतो कॅरियर. म्हणजे यांच्यामध्ये रेसेसिव्ह जीन असतात, डॉमिनंट नाही आहेत. आपण याविषयी यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलंय मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स मध्ये. आणि जे लोक सिकल सेल ॲनिमियाचे कॅरियर आहेत त्यांना आपण सोयीसाठी AS म्हणजे जिनोटाईप फिनोटाईप आपण बघत होतो ना त्याप्रमाणे इथे जिनोटाईप आपण AS असा लिहितो. आणि दुसरे जे आहेत ते सफरर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. सफरर याचा अर्थ काय की जे ज्यांना आजार आहे किंवा जे या सिकल सेल ॲनिमियानं बाधित आहेत असे लोक. आणि यांना आपण काय म्हणतो सिकल सेल सफरर म्हणून SS. लक्षात येते सफरर आहेत आणि सिकल सेल म्हणून यांना SS असं आपण जिनोटाईप त्यांचं सांगतो. त्यानंतर सिम्पटम्स ऑफ द सिकल सेल ॲनिमिया. एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया झाला असेल तर त्याची लक्षणं काय बघा. स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स. हातापायांवरती सूज असते. काही फोटोग्राफ सुद्धा आपल्याला दिलेले आहेत ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पहा इथं बघा. हँड ऑफ अ चाइल्ड विथ अ सिकल सेल ॲनिमिया.
लहान मूल आहे की ज्याला सिकल सेल ॲनिमिया आहे आणि त्याच्या हातावरती भयंकर अशी आपल्याला सूज दिसते. लक्षात येते? याचप्रमाणे हातावरती आणि पायावरती आपल्याला सूज या लोकांमध्ये पाहायला मिळते. पेन इन जॉईंट्स, जे सांधे आहेत त्याच्यामध्ये भयंकर वेदना असते. देन सिव्हिअर जनरल बॉडी एक्स, पूर्ण शरीरामध्येच कंप्लीट वेदना असतात. फ्रिक्वेंट कोल्ड्स अँड कफ, बऱ्याच वेळा यांना ताप आढळतो, म्हणजे कमी का होईना पण सलग असा शरीरामध्ये ताप असतो, खोकला येतो. कॉन्स्टंट लो ग्रेड फिवर, मी आता सांगितलं तुम्हाला की नेहमी सर्दी होणं किंवा बारीक अंगामध्ये सतत ताप असणं ही त्याची लक्षणं आहेत. एक्झॉशन, म्हणजे थोडं जरी कष्टाची कामं केलं तर ह्यांना पटकन थकवा येतो. पेल फेस, एनर्जेटिक असे ही लोक वाटत नाही, चेहरा अगदी निस्तेज असतो. लो हिमोग्लोबिन कंटेंट, रक्तामधलं हिमोग्लोबिनची पातळी ही कायम कमी असते. त्यानंतर डू यू नो, आपल्याला ही माहिती आहे का असं विचारलं बघा. इन महाराष्ट्र देर आर मोर दॅन 2.5 लाख पीपल सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. बघा, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 2.5 लाख लोक हे सफरर आहेत, म्हणजे यांना हा सिकल सेल ॲनिमिया आजार झालेला आहे. And about 21 districts, including 11 districts from the Vidarbha, are affected by this disorder. म्हणजे 21 जिल्हे बाधित आहेत आणि त्यातल्या त्यात 11 जिल्हे जे आहेत विशेषतः विदर्भ भागामधले हे या आजारानं बाधित आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूयात. लेट्स गेट अवर ब्लड टेस्टेड, लेट्स ओव्हरकम सिकल सेल ॲनिमिया. या आजारापासून मुक्तता करून घेण्यासाठी आपण पण आपलं रक्त तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सिकल सेल ज्या आजार आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत ज्या आरबीसीज आहेत त्यांच्या स्ट्रक्चर कसं असतं यासाठी ही डायग्राम जरा व्यवस्थित बघा. पहा, ज्या लोकांच्या बाबतीत आपण सिकल सेल ॲनिमियाचा इफेक्ट झालेला आहे किंवा सफरर आहेत त्यांच्यामध्ये असणारे आरबीसी आणि नॉर्मल लोकांमध्ये असणारे आरबीसी स्ट्रक्चर पाहतोय. नॉर्मल जर व्यक्ती असेल म्हणजे सिकल सेल ॲनिमिया नसेल तर त्यांच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळतं की ह्या ज्या ब्लड व्हेसल आहेत त्याच्यामध्ये या ब्लड सेल म्हणजे आरबीसी जे आहेत ते व्यवस्थित फ्लो त्यांचा चालू राहतो की ज्यांचा आकार गोल आहे. एक्झॅक्टली कळण्यासाठी ते डायग्राम काढलेली आहे. पहा, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं सिकल सेल जे आहे आरबीसी जे आहे त्याचा आकार कसा असतो तर कडेला जाडसर आणि मध्ये अगदी कमी जाडीचा असा भाग असतो, असं हे स्ट्रक्चर आहे. ही एक सेल अशी कट करून आपल्याला दाखवलेली आहे. आणि जे अफेक्टेड पर्सन्स आहेत त्यांच्या बाबतीत असणारं स्ट्रक्चर सेलचं जे आहे ते बघा. यामध्ये ब्लड व्हेसल दाखवलेली आहे आणि या ज्या सिकल सेल आहेत म्हणजे आरबीसीच आहेत परंतु त्यांचा आकार जो आहे तो कोयत्यासारखा किंवा कर्व शेपचा झालेला आहे, तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहण्यासाठी या डायग्राम जर आपण लक्षात ठेवल्या तर याचे कॅरेक्टर किंवा सिम्पटम आजाराविषयी आपल्याला माहिती नक्की सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. सिकल सेल ॲनिमिया ऑकर्स ॲज फॉलोज. एक्झॅक्टली कोणत्या पिढीमध्ये म्हणजे केव्हा हा आजार मुलांच्या मध्ये घडतो किंवा पाहायला मिळतो याविषयी आपण एक्झॅक्टली बघूयात. सिम्बॉल्स पहा, मी तुम्हाला मगाशी म्हणालो की जेनेटिक मेकअपच्या दृष्टीने आपण जे लिहितो त्याप्रमाणे बघा. कॅपिटल ए म्हणजेच नॉर्मल. एखादी व्यक्ती नॉर्मल आहे, सिकल सेलनं बाधित नाही म्हणजे कॅपिटल ए असं आपण गृहीत धरणार आहे. त्यानंतर AS म्हणजे कॅरियर आहे असं आपण समजणार आहोत. तर SS म्हणजे सफरर. लक्षात येते 3 प्रकारे आपण हे जिनोटाइप लिहितोय. AA नॉर्मल, AS म्हणजे कॅरियर आणि SS म्हणजे सफरर. त्यानंतर या टॅब्युलर फॉर्म मध्ये त्यांचं कॉम्बिनेशन जे आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला प्रोजेनी कशी असेल हे ठरवता येत आहे. साधारणतः 6 कॉम्बिनेशन या टेबलमध्ये दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपण हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा बघा, मॅन अँड वुमन म्हणजे मेल आणि फिमेल साईड या दृष्टीने आपण विचारात घेणार आहोत. ही शक्यता कशी आपल्याला सांगता येईल बघा. पहिली शक्यता अशी की मॅन AA आणि वुमन AA. आपल्याला इथे लक्षात ठेवलं आपण की AA म्हणजे नॉर्मल. जर समजा मेल आणि फिमेल दोन्हीही नॉर्मल असतील तर प्रोजेनी म्हणजे नेक्स्ट जनरेशन काय असणार आहे, नॉर्मल प्रोजेनी इफ बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल. म्हणजे मुलं सुद्धा अगदी नॉर्मल असतील, हेल्दी असतील, त्यांना हा आजार नसेल जर दोन्ही पॅरेंट जे आहेत ते नॉर्मल असतील तर. सेकंड जे आहे तो पॉसिबिलिटी काय दिली बघा, मॅन AA और AS. AA म्हणजे जर मेल जो आहे तो नॉर्मल असेल किंवा AS म्हणजे कॅरियर असेल. फिमेलच्या बाबतीत कंडिशन बघा, AS और AA. AS म्हणजे कॅरियर आणि AA म्हणजे नॉर्मल. म्हणजे दोघांच्या पैकी, आई वडिलांच्या पैकी एक जर कॅरियर असेल तर त्याची शक्यता प्रोजेनी काय असेल बघा, 50% प्रोजेनी नॉर्मल अँड 50% कॅरियर. 50% अपत्य ही कशी असतील, नॉर्मल, आणि 50% जे आहेत ते मात्र कॅरियर, की ज्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणं दिसणार नाहीत पण त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये मात्र ही लक्षणं येतील, कॅरियर. इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज अ कॅरियर.
आता हे जे एक्सप्लेनेशन आहे याचं आपण कसं सांगतोय, एक पॅरेंट जर नॉर्मल असेल, हा पॅरेंट नॉर्मल आपण गृहीत धरतोय, आणि जर दुसरा कॅरियर असेल तर याप्रमाणे नेक्स्ट प्रोजेनी असेल. त्यानंतर थर्ड सिच्युएशन बघा किंवा कॉम्बिनेशन बघा, ए और एस म्हणजे याच्यापैकी मेल समजा हा नॉर्मल असेल किंवा बाधित असेल, सफरर, आणि वुमनच्या बाबतीत म्हणजे फिमेलच्या बाबतीत एस और ए म्हणजे एक्झॅक्टली सिच्युएशन काय बघा, एक तर नॉर्मल किंवा सफरर असेल त्या दोघांच्या पैकी म्हणजे मेल आणि फिमेलच्या बाबतीत, ऑल प्रोजेनी विल बी कॅरियर, तर त्यांच्यापासून पुढे निर्माण होणारी संतती प्रत्येक मूल हे कॅरियर असेल. इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज सफरर, म्हणजे आपण लक्षात कसं ठेवायचं बघा, की जर एक पॅरेंट नॉर्मल असेल आणि दुसरा जर सफरर असेल तर प्रोजेनी, सर्व प्रोजेनी हे कॅरियर असतील. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ कॉम्बिनेशन काय शक्यता दिली बघा, एएस अँड एएस, म्हणजे जर दोन्ही पॅरेंट हे सफरर पेक्षा कॅरियर असतील, जर दोन्ही पॅरेंट कॅरियर असतील तर प्रोजेनीची पॉसिबिलिटी काय बघा, 25% प्रोजेनी नॉर्मल, 25% सफरर अँड 50% कॅरियर इफ बोथ पॅरेंट्स आर कॅरियर. म्हणजे जर दोन्ही पॅरेंट कॅरियर असतील तर तिथं शक्यता कशी आहे, 25% नॉर्मल, 25% सफरर आणि 50% कॅरियर या पद्धतीने असतील. नेक्स्ट पॉसिबिलिटी पहा, एएस और एसएस अँड एसएस और एएस, म्हणजे एक पॅरेंट हा कॅरियर आहे आणि जर दुसरा सफरर असेल तर काय शक्यता बघा, इथं आजार होण्याची शक्यता वाढत जातीये. म्हणजे आपण असं म्हणतोय की वन पॅरेंट इज अ कॅरियर अँड वन इज सफरर, एक कॅरियर असेल आणि एक जर सफरर असेल तर 50% प्रोजेनी कॅरियर अँड 50% सफरर, तर त्यावेळेला प्रोजेनीमध्ये 50% प्रोजेनी हे कॅरियर असेल आणि 50% हे सफरर म्हणजे आजारानं बाधित असतील. आणि आणखीन एक लास्ट पॉसिबिलिटी आपल्याला सांगता येईल, एस एस अँड एस एस, म्हणजे दोन्ही पालक जर बाधित असतील किंवा सफरर असतील, म्हणजे सिकल सेल ॲनिमिया जर आजार असेल, देन ऑल द प्रोजेनी विल बी सफरर्स इफ बोथ पॅरेंट्स आर सफरर्स. इथं वाक्यामध्ये रूपांतर करताना काय दिलंय की जर समजा दोन्ही पॅरेंट सफरर्स असतील तर प्रोजेनी म्हणजे पुढच्या पिढीमधील सर्व जे अपत्य आहेत ती सफरर्स असतील किंवा त्यांना आजार असेल. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, डायग्नोसिस ऑफ सिकल सेल ॲनिमिया. एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा नाही हे आपण कसं ठरवणार, चेक कसं करणार. Under the National Health Mission scheme, the solubility test for the diagnosis of sickle cell anemia is available at all district hospital. राष्ट्रीय आरोग्य जी संघटना आहे त्यांच्या मार्फत सोल्युबिलिटी टेस्ट नावाची एक टेस्ट उपलब्ध आहे की ज्याच्या सहाय्याने सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो तपासला जाऊ शकतो. आणि ज्या शहरामधील जे डिस्ट्रिक्ट लेवल, जिल्हा लेवलचे जे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, या ठिकाणी टेस्ट केली जाते. Similarly, the confirmatory diagnostic test, that is the electrophoresis, is performed at rural and sub-district hospital. खेड्यामध्ये किंवा शहरातील हॉस्पिटलमध्ये सुद्धा दुसरी कन्फर्मेटी म्हणजे अगदी निश्चित अशी खात्रीलायक तपासणी केली जाते की ज्याला इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट म्हणतात. ही सुद्धा आता सांगितल्याप्रमाणे खेड्यामध्ये किंवा शहराच्या, डिस्ट्रिक्टच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या टेस्ट केल्या जातात. त्यानंतर रिमेडीज म्हणजे उपचार. याच्यावरती उपचार आपल्याला काय करता येईल त्याबद्दल बघूयात. दिस डिसीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, दॅट इज रिप्रोडक्शन. एकाच मार्गाने हा आजार जो आहे तो पुढच्या पिढीमध्ये जातो, तो म्हणजे प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. हेन्स हजबंड अँड वाईफ शुड गेट देअर ब्लड एक्झामाइंड आयदर बिफोर मॅरेज और आफ्टर इट. म्हणजे लग्न किंवा विवाह ठरवण्यापूर्वीच त्या दाम्पत्यांच्या बाबतीत ही ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे किंवा किमान लग्नानंतर तर ही टेस्ट करणं आवश्यक असतं. अ कॅरियर ऑर सफरर शुड अवॉइड मॅरेज विथ अनदर कॅरियर ऑर द सफरर. म्हणजे त्या दोन पार्टनरपैकी किंवा ज्यांचा विवाह होणार आहे त्यापैकी एक जर कॅरियर असेल किंवा सफरर असेल तर शक्यतो त्यांचे विवाह करणं हे टाळलं पाहिजे. एक जरी कॅरियर किंवा सफरर असेल तर पुढच्या पिढीमध्ये हा आजार जाण्याची शक्यता जास्त असते. A person suffering from the sickle cell anemia should take a tablet of folic acid daily. ज्यांना हा आजार आहे, सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, त्यांच्यासाठी ट्रीटमेंट काय, तर फॉलिक ऍसिड ही जी टॅबलेट आहे हे रोज दिवसाला एक जर त्यांनी घेतली तर त्याच्यावरती त्रास होणार नाही किंवा उपाययोजना असेल. या टॉपिक मधील नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊयात, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण तंतुकणिका असं म्हणतो, तर या तंतुकणिकेशी संबंधित विकृती आहे त्यालाच आपण मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर म्हणजे तंतुकणिकीय विकृती या नावाने ती ओळखली जाते.
आपल्याला माहित आहे आपल्या शरीरामधील एनर्जी किंवा पॉवर हाऊस ज्याला म्हणतो आपण, एनर्जी निर्मितीचं केंद्र म्हणजे हे मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका असतात. तर त्यांच्यामध्ये डिफेक्ट केव्हा येतो याविषयी बघूयात. मायटोकॉन्ड्रियल डीएनए मे ऑल्सो बिकम डिफेक्टिव्ह ड्यू टू म्युटेशन. काही वेळेला म्युटेशन होतात म्हणजे जीनमध्ये बदल होतात आणि या मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर सुद्धा डिफेक्टिव्ह होतं किंवा त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतो, विकृती निर्माण होते. ड्युरिंग फर्टिलायझेशन मायटोकॉन्ड्रिया आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द एग सेल और द ओव्हम अलोन. ऍक्च्युअली ज्यावेळेला फर्टिलायझेशनची प्रोसेस होते म्हणजे ओव्हम आणि स्पर्म एकत्र येतात त्यावेळेला फक्त फिमेल गॅमेट मधले म्हणजे ओव्हम मधील किंवा एग मधील जो पोर्शन आहे त्यातलेच मायटोकॉन्ड्रिया वापरले जातात, स्पर्म मधील नाही. म्हणून हेन्स मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आर इनहेरिटेड फ्रॉम द मदर ओनली. म्हणजे आईकडूनच मुलांमध्ये ही विकृती किंवा आजार फक्त जाऊ शकतो. कारण मुलांच्या दृष्टीनं म्हणजे पुढच्या जनरेशनच्या दृष्टीनं जे मायटोकॉन्ड्रिया असतात ते आईच्याकडून येतात, त्यामुळं एकाच दिशेने हा आजार पुढे ट्रान्सफर होतो. लेबर हेरिडिटी ऑप्टिक न्यूरोपॅथी इज अन एक्झाम्पल ऑफ मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर जे आहेत किंवा ज्यांना असेल त्यांच्या बाबतीत हे जे आजार आहेत पहा, लेबर हेरिडिटरी म्हणजे काय, लेबर अनुवंशिकता हा आजार किंवा ऑप्टिक न्यूरोपॅथी म्हणजे चेता विकृती, अशा प्रकारचे आजार किंवा ह्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आजच्या तासाला आपण सिकल सेल ॲनिमिया बद्दलची माहिती पाहिली. पहा, खरं तर हा जो टॉपिक आहे तो सुरुवात करत असताना आपण बोललो की डिसीज ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. सुरुवातीला आपण मोनोजेनेटिक डिसऑर्डर पाहत होतो, त्यातलं एक डिसीज किंवा डिसऑर्डर पाहिली होती आपण मागच्या व्हिडिओमध्ये, अल्बिनिझम. आणि आज आपण सिकल सेल बद्दल ॲनिमिया बद्दल माहिती घेतली, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स पाहिले, त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया जो पाथ आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये जाण्याचं त्याच्या प्रॉबिबिलिटीचा चार्ट पाहिला, त्यानंतर डायग्नोसिस सिकल सेल ॲनिमियाचं कशा पद्धतीने केलं जातं ते पाहिलं, त्यानंतर त्याच्यावरती जे उपाययोजना केली जाते रिमेडी याबद्दल पाहिलं, त्यानंतर मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर तंतुकणीय विकृती याबद्दल आपण माहिती पाहिली. मला वाटतं आजच्या व्हिडिओमधील कंटेंट आपल्याला नक्कीच समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.